मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ओबीसी समाजाचं नुकसान करणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट। कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा सरकारला अधिकार नाही, जात बदलता येत नाही, न्यायालयामध्ये जाणार, छगन भुजबळांकडून स्पष्ट। ओबीसी आरक्षण संपवणारा जीआर घुसखोरी करणाऱ्यांना सरकारने वाट करून दिली, सरकारने बेकायदेशीर जीआर काढला असं म्हणत लक्ष्मण हाकेने जीआर फाडला। दुसऱ्यांच्या आरक्षणामध्ये कशाला लुडबुड करता, ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये, राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं। नागपूरमधील ओबीसी आंदोलनाला मुख्यमंत्री फडणवीस उद्या भेट देणार, बबनराव तायवाडेंसह आंदोलकांशी फडणवीस चर्चा करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे यांच्यासह अतुल सावे, दत्तात्रय भरणे समिती सदस्य। कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळ यांचा बहिष्कार, मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज। भुजबळांची नाराजी म्हणजे शासनाचा जीआर पक्का, भुजबळ अभ्यासू नेता म्हणूनच बैठकीतून बाहेर पडले, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीमध्ये विचार करायला वेळ मिळाला नाही, काही प्रमाणामध्ये जरांगेंची फसवणूक, असीम सरोदे यांचं विधान। नवीन काही मिळालं नाही, जुनीच माहिती सरकारने कागदावर लिहून दिली, विनोद पाटील यांची टीका। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते, विखे पाटलांचा पलटवार। आरक्षणालाच विरोध असणारा पक्ष कुणाचं भलं करेल, फसवणूक होते हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। किडे मकोड्यांचं ऐकू नका, मी चुकलो तर पुन्हा जीआर काढायला लावीन, जर जीआर मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार, जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन। सरकारच्या जीआरने ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच, फडणवीसांच्या संयमाचं कौतुक, संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। संजय राऊत यांना उशिरा सुचलेला शहाणपण, त्यांना उशिरा सुचतं, त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाताहत, राधाकृष्ण विखे पाटलांचा राऊतांना टोला। नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते, प्रकरण चिघळत राहावं असं शिंदेंना वाटत होतं का, राऊतांचा सवाल। राज ठाकरे वर्षा निवासस्थानाकडे रवाना, राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या बाप्पाचं दर्शन घेणार। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात 4 आठवड्यांना पुन्हा सुनावणी, सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश, कोर्टाकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे यांच्यावर उपचार सुरू, रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 9 गुन्हे दाखल, बेकायदेशीर जमाव आणि रस्ता अडवल्याप्रकरणी कारवाई। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदराने कर्ज योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द। नंदुरबार जिल्ह्यातील चिडमाळ गावात रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेला झोळीतून नेण्याची वेळ, 4 किलोमीटरची पायपीट करत महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं।